समयो बाटला, प्रभात समयो बाटला, आता जागवा विठ्ठला, आता जागवा विठ्ठला. लागली तुझिया श्रीमुख कमलावली, श्रीमुख कमलावली, श्रवणी मुखी रंगली श्रीधरा नामाची माळी, ओ नामाची माळी. प्राणाची आरती आरती, प्राणाची आरती, काकडा नयनी चेतविला, काकडा नयनी चेतविला. जागवा विठ्ठला, आता जागवा विठ्ठला, प्रभात समयो बाटला, प्रभात समयो बाटला, आता जागवा विठ्ठला, आता जागवा विठ्ठला, आता जागवा विठ्ठला. विठ्ठल 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 रघुमाई, विठ्ठल 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 रघुमाई, विठ्ठल 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 रघुमाई, विठ्ठल 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 रघुमाई, विठ्ठल 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 रघुमाई. हा आपला मित्र आरोह आरोह पटवर्धन अगदी एवढाच होतो हो मी, याच वयाचं होतो. विठ्ठलाच्या कृपेनं सारं उत्तम सुरू होतं. एकूण 5 वर्ग असलेल्या संगीत विद्यालयात बुवांनी मला थेट 3ऱ्या वर्गात बसवलं आणि दिवसातून 2 तासांपासून सुरू झालेली शिकवणी नंतर 5-5 तासांपर्यंत वाढत गेली. एक एक राग 2-2 महिने चालायचा हो. त्याचा विस्तार, आलाप, ताना, बोलताना, गमक, सुरेलपणा, तालाचा पक्केपणा या सगळ्यावर बुवांचा विशेष भर. एकदा बुवांनी काय करावं, गांधर्व महाविद्यालयाच्या एका कॉन्फरन्ससाठी म्हणून आलेल्या हिंदुस्थानातल्या नामवंत गवयांसमोर मला उभं केलं आणि म्हणाले, हा मुलगा उत्तम नोटेशन करतो, कोणीही काहीही गावं, दुसऱ्या क्षणी हा त्याचं नोटेशन गाऊन दाखवेल बघा. मग काय, तिथे जमलेल्या नामवंत गवयांनी निरनिराळ्या रागात आलाप, ताना घेतल्या आणि मग मीही त्वरेने त्यांचं अचूक नोटेशन गाऊन दाखवलं. त्या दिवशी बुवांच्या डोळ्यात पाहिलेलं कौतुक माझ्यासाठी बहुमोल होतं. एकंदरीत काय, गवय होण्याच्या दृष्टीने माझी योग्य वाटचाल सुरू होती. पण नियतीचं म्हणणं काही वेगळंच होतं. 1928च्या दिवाळीत क्षयरोगाशी झुंजत आईने प्राण सोडले. मी साधारण 8-9 वर्षांचा असेल. आई गेली आणि मग आमच्या घराची चाकच जणू उलटी फिरायला लागली. माझे वडील या धक्क्याने पार खचून गेले. वकिलीत त्यांना रस वाटेनासा झाला. प्रॅक्टिस हळूहळू कमी होत गेली. घर चालवणंही कठीण होत गेलं म्हणा. आणि एकीकडे माझं शाळेचा अभ्यास, घरची कामं म्हणजे धुणी भांडी, स्वयंपाक, पाणी भरणं आणि हे सगळं सांभाळून गाणं शिकणं मात्र सुरू होतं. नियतीने माझ्या संबंधात वेगळेच फासे टाकायला सुरुवात केली होती. म्हणजे पुढच्याच दिवाळीच्या सुट्टीत मामाकडे जमखिंडीला गेलेलो असताना एका बैठकीत माझं गाणं ऐकून मुंबईचे प्रख्यात सर्जन डॉक्टर भासेकर यांनी माझ्या मामाला विचारलं, ह्याला मुंबईला पाठवाल का? शाळेचं आणि गाण्याचं चांगलं शिक्षण द्यायची व्यवस्था मी करतो, माझ्याकडे राहील तो.
वडिलांनी खूप विचार केला. एवढ्या लहान मुलाला एकदम मुंबईला पाठवायला त्यांचं मन तयार होईना. पण घरची बिकट परिस्थिती पाहता निदान एक मुलगा तरी सुखात राहील या आशेने त्यांनी होकार दिला. मला माझं मत विचारलं होतं, पण त्यावेळी मी काहीच सांगू शकलो नाही. त्या क्षणी आयुष्याची दिशा ठरवण्या इतका मी मोठा नव्हतो. पण आयुष्य मात्र आमच्या कृष्णामाईच्या पाण्यासारखं वळणा वळणाने समुद्राच्या दिशेनेच संथपणे वाहत होतं. संथ वाहते कृष्णामाई, संथ वाहते कृष्णामाई, तीरावल्या सुख दुःखांची, तीरावल्या सुख दुःखांची जाणीव तिजला नाही. संथ वाहते कृष्णामाई. कुणी नदीला म्हणती माता, कुणी नदीला म्हणती माता, कुणी मानिती पूज्य देवता, कुणी मानिती पूज्य देवता. पाषाणाची घडवून मूर्ती, घडवून मूर्ती पूजित कोणी राही. संथ वाहते कृष्णामाई. सतत वाहते उदंड पाणी, उदंड पाणी, कुणी नवळवून नेरानी. आळशासही व्हावी कैसी, व्हावी कैसी गंगा फलदायी. संथ वाहते कृष्णामाई, संथ वाहते कृष्णामाई. तीरावरल्या सुख दुःखाची जाणीव तिजला नाही. संथ वाहते कृष्णामाई, संथ वाहते कृष्णामाई. सतत वाहते उदंड पाणी, उदंड पाणी, कुणी नवळवून नेरानी. आळशासही व्हावी कैसी, व्हावी कैसी गंगा फलदायी. संथ
मांडिया तिजला नाही संत वाहते कृष्णामाई. जानेवारी 1930 मी मुंबईत आलो. शालेय शिक्षण आर्यन विद्यालय, संगीताचं शिक्षण श्री बाबूराव गोखल्यांच्या महाराष्ट्र संगीत विद्यालयात सुरू झालं. दोन्हीही शिक्षण उत्तम सुरू होते. स्पर्धा जिंकलो म्हणून पेपरात नावही छापून आलं बरं का. पण पुन्हा एकदा आयुष्य सुरळीतपणे सुरू असताना एका दुर्दैवी प्रसंगामुळे 3 वर्षांच्या आतच मला मुंबई सोडून माघारी यावं लागलं. घरची परिस्थिती आता अधिकच बिकट झालेली. काहीतरी हातपाय हलवणं नितांत गरजेचं होतं. मग अवघ्या 14 वर्षांचा असताना मी गाण्याची शिकवणी सुरू केली. त्याची फी म्हणून मला 1 रुपया मिळाला. माझी पहिली कमाई. मग वेगवेगळ्या मेळ्यांमधून गायनाचे कार्यक्रम सुरू केले. त्याच काळात श्रीकृष्ण मेळ्याचे कवी ना जोशी उर्फ नन्ना, त्यांच्या काय मनात आलं कुणास ठाऊक, एक दिवस भर सभेत त्यांनी जाहीर केलं, आजपासून याचं नाव सुधीर. मी पुष्कळ विरोध केला, पण नन्नांनी सुचवलेल्या या नावाला सर्वांनी टाळ्या वाजवून संमती दिली आणि 15व्या वर्षी माझं पुन्हा एकदा बारसं झालं, सुधीर. मग पुढे कोल्हापुरातच स्वतःचा गायन क्लास म्हणू नका, संगीत मास्तर म्हणून नोकरी म्हणू नका, असे अनेक अयशस्वी प्रयोग करून झाले. त्यातच 1936 मध्ये वडिलांना देवाज्ञा झाली. पोटा पाण्यासाठी घराबाहेर पडणं भागच होतं तो. मग पडलो. तोपर्यंत स्वयंसेवक संघाशी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, माझे घनिष्ठ संबंध जोडले गेले होते. त्याच माध्यमातून आधी पुण्याला आलो. मग पुढे ऑल इंडिया रेडिओमध्ये गाण्याची संधी मिळाली. रेडिओ स्टार वगैरे झालं आणि पुन्हा एकदा मुंबईत येऊन दाखल झालो. संघ कार्यालयाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारून तिथेच मी आणि इतर स्वयंसेवक राहत होतो. सर्वतोपरीने स्वतःला संघ कार्यासाठी वाहून घेतलेलं होतं. संघ आणि संगीत अशा 2 चाकांच्या ढकलगाडीने माझा प्रवास सुरू होता. पण नियतीने पुन्हा एकदा घात केला. एक असा प्रसंग माझ्या नशिबी आला ज्यानं माझं अस्तित्वच हादरवून टाकलं. स्वतःचा क्लास सुरू करण्यासाठी म्हणून मी दादा आणि मामाकडून प्रत्येकी 100 रुपये मागवले होते. संघ कार्यालयाचं थकलेलं भाडं भरण्यासाठी म्हणून तात्पुरते मी ते देऊ केले. अहो 8 दिवसात परत करतो म्हणून मुंबईच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांनी घेतलेले पैसे कधीच परत आले नाहीत. मामा आणि दादापासून मला ही गोष्ट लपवून ठेवावी लागली. शेवटी उलट तपासणी करण्यासाठी ज्यावेळी मामा मुंबईला आला स्वतः, त्यावेळी त्याला सगळी परिस्थिती समजली. प्रचंड रागावला, चिडून अदवा तदवा बोलला मला आणि गेला. म्हणाला, अरे राम्या, काय केलंस तू हे? आजपासून तू आम्हाला मेलास आणि आम्ही तुला मेलो. जमखंडी, मिरज, कोल्हापूर सगळं तुझ्यासाठी बंद. इथून पुढे आम्ही कोणीही तुझ्याशी काहीही संबंध ठेवणार नाही. मामा गेला त्या दिशेने वेड्यासारखा नुसताच खूप वेळ बघत उभा राहिलो मी. आता मी पूर्ण एकटा झालो. सगळं संपलं. आता माझं घर नाही, माझी माणसं नाहीत. जर उद्या परत जावंसं वाटलं तर कुठे जायला जागाही नाही. हो, काहीच उरलं नाही. आता उरला तो फक्त अपोला आणि दुरावा. माझा काहीही अपराध नसताना काय. पण गंमत बघा, म्हणजे नियतीचा खेळ बघा तुम्ही. दुरावा आणि अबोला हे नकोसे वाटणारे शब्द पुढे एका वळणावर निराळ्याच अर्थाने माझ्या आयुष्यात आले.
आधीच घराला आणि घरच्यांना मी दुरावलेलो. त्यात भरीसभर म्हणून त्या अधिकाऱ्यांनी माझ्यावरच संगतद्रोही असा आळ आणून मला कार्यालयातून बाहेर काढण्याचा हुकूम काढला. माणुसकीवरचा माझा विश्वासच समूळ नष्ट करणाऱ्या या घटनेमुळं 1939 मध्ये मी मुंबईत अक्षरशः रस्त्यावर फेकला गेलो. पुढचा काही काळ माझं आयुष्य शीड नष्ट झालेल्या नौकेसारखं दिशाहीन अवस्थेत अस्ताव्यस्त भरकटत राहिला. एक तंबोरा, एक बाजाची पेटी, एक वायली, एक बॅग आणि एक वळकटी असा माझा संसार घेऊन बाहेर पडलो. कशीबशी भाड्याची एक खोली मिळवली. पुढे अनेक प्रयत्न करून पाहिले. बँडेजेस वळण्याचं काम करून हात पोळून घेतले. चहाचा भाजीचा व्यापार करून बघितला. प्रचंड उपासमार सहन केली, पण कुठूनही पैशांची म्हणावी तशी सोय झाली नाही. शेवटी मग वाद्य गहाण ठेवून कसं बसं भाडं चुकतं केलं त्या खोलीचं आणि सोडली खोली. मी सर्वार्थाने रस्त्यावर आलो. दिवसभर पायपीट करत हिंडलो. आता इतकी वर्ष ज्या मुंबईत 4 भिंतीआड राहिलो, आज त्याच मुंबईकडे बघण्याचा माझा दृष्टिकोनच बदलून गेला हो. फुटपाथवरच्या एका रिकाम्या फळकुटावर काढलेली ती रात्र, ती मी कधीच विसरू शकणार नाही. डोक्यावर छप्पर नव्हतं, अंगावर पांघरून नव्हतं. समोर दिसत होता फक्त अंधार आणि मी भोगत होतो एका अज्ञात गुन्ह्याची शिक्षा. आणि साक्षीला होता तो चंद्र. पण काही म्हणा, चंद्राची फार मोठी गंमत असते. तो सगळ्याचा साक्षीदार असतो, दुःखाच्या घडांचाही आणि सुखाच्या प्रेमळ किरणांचाही. ओके नाही? दो जीवाच्या संगमा
चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला. एकोणीसशे 39 साली हिटलरने पोलंडवरती स्वारी केली आणि महायुद्ध सुरू झालं. त्याच दिवशी माझ्या जीवनातलं युद्ध सुरू झालं. मी मुंबई सोडली पोटासाठी आणि अक्षरशः मी त्यावेळेला मुंबईमध्ये फुटपाथवर झोपत होतो. 5-5, 6-7 दिवस पोटात अन्न म्हणून ते म्हणतात, भात आमटी पोळी असं हे कधी जेवायला मिळायचं नाही. असे ते दिवस काढायचे आणि शेवटी अगदी TBची पहिली स्टेज अशा अवस्थेपर्यंत येऊन पोचलो होतो. एक माझा मित्र होता वैद्यकुमार रायकर म्हणून, त्यांनी मला सांगितलं तू ताबडतोब मुंबई सोड नाहीतर इथे मरशील. आणि म्हणून मुंबई मी सोडली गाण्याच्या निमित्ताने भीक मागत हिंडण्यासाठी म्हणून. या लढाईसाठी मी कोल्हापुरातून मुंबईला आलो. तेव्हा पेटी, तबला, तंबोरा, वॉयलिन ही हत्यारं माझ्याजवळ होती. डोळ्यात स्वप्नांचा दारुगोळा होता. सोबतीला संघाचा आधारही होता. पण बघता बघता माझं एक एक शस्त्र गळून पडलं. सारे आधार नष्ट झाले आणि माझा सपशेल पराभव झाला. आता एका अपरिचित रणक्षेत्रात मी पाऊल टाकणार होतो. शस्त्रविहीन आणि आधारविहीन. कमालीच्या शारीरिक दुर्बलतेत ही लढाई मला आता लढायची होती. आयुष्याच्या या टप्प्यावर या जगात माझंच काय, कुणीच कुणाचं नाही, ही गोष्ट मला कळून चुकली होती. लढा जिव्हाळा शब्दच खोटे माशा मासा खाई कोणी कोणाचे नाही राजा कोणाचे नाही कोणी कोणाचे नाही. लढा जिव्हाळा शब्दच खोटे लढा जिव्हाळा शब्दच खोटे माशा मासा खाई कोणी कोणाचे नाही राजा कोणी कोणाचे नाही कोणी कोणाचे नाही. लढा जिव्हाळा शब्दच खोटे तनसली काढ्या जमली चिमणी बांधी कोणे ताणा ताणा आण जगवी जीव कोवळे छोटे बळावता पिल्लू उडूनी जाई कोणी कोणाचे नाही राजा कोणी कोणाचे नाही कोणी
कुणाचे नाही. लळाची म्हाळा शब्दच खोटे. रक्त ही जेथे सूड साधते तेथे कसली माया. कोण कुणाची बहीण पाहू पती पुत्र वाजाव्या. सांगायाची नाती सगळी जो तो आपुले पाही. कुणी कुणाचे नाही राजा, कुणी कुणाचे नाही. कुणी कुणाचे नाही. कुणी कुणाचे नाही. पंखात बळ आलं की पिलू घरटं सोडून उडून जातच. पण ज्या परिस्थितीत मी माझं मुंबईचं घरटं सोडलं तो एक विचित्र दैव दुर्विलास होता. काही सुखद आणि अनेक दुःखद आठवणी घेऊन आणि हो एका सुरुधाने दिलेले 2 रुपये खिशात ठेवून भरल्या डोळ्यांनी मी मुंबई सोडली. जीवनाने टाकलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी मी निवडली उत्तर दिशा आणि माझं उत्तरायण सुरू झालं. 5 आण्याचं तिकीट काढून नाशिक गाठलं. नाशिक वेगळं शहर, अहो पण नवीन शहर, कोणीही ओळखीचं नाही, काहीच माहिती नाही. काय करावं, कोणाकडे जावं, काय विचारावं कोणाला काही कळेना. एक वकिलांचं घर दिसलं. धीर रेखवटला आणि दारात जाऊन उभा राहिलो. मी म्हटलं, ऐकता का हो, मी मुंबईहून आलोय, गाणार आहे, माझा एखादा कार्यक्रम कराल का? नाही, तुम्ही कितीही पैसे दिले तरी चालतील, मला गरज. दार लावलं गेलं, मला धुडकावूनच लावलं गेलं. अरे असो, पुढे अनेक ठिकाणी तसाच अनुभव आला. संध्याकाळी हाताश होऊन एका संघ शाखेबाहेर उभा होतो. तेवढ्यात एक स्वयंसेवक आला, अगदी रामासारखा. त्याने मला विचारलं, मालेगावला कार्यक्रम करशील का रे? मी म्हटलं हो, करेन की. मग त्याने मला त्याच्या शिक्षकांचा पत्ता आणि पत्र दिला. मालेगावला गेलो. तिथे माझा पहिला कार्यक्रम झाला. 5 रुपये मानधन मिळालं, 5 रुपये 100 हत्तींचं बळ मिळालं आणि अजून एक नवीन दिशा पण. एक भीतीचे भुकेच पुरेल अशी तळ हाताची थाळी घेऊन पुढे जळगाव, धुळे, संगमनेर, इंदूर, देवास आणि अनेक छोट्या मोठ्या गावात मैफिली केल्या. सगळं कसं सुटसुटीत झालेलं. ना घर, ना पत्ता, ना कुठे जायचंय याचं काही गणित. एक गाव झालं की मग पुढे कुठे जायचं ते परत ठरवायचं आणि पुढचा प्रवास सुरू करायचा. जणू काही माझं विंचवाचं बिराड घेऊन पुढची 2-2.5 वर्ष मी त्या नियतीच्या तालावरच नाचत होतो. थकण्याची परवानगी नव्हती तरी.
अहो पण प्रत्यक्षात थकण्यासाठी तरी वेळ कुठे होता. महाराष्ट्र सोडून पुढे उज्जैन, दिल्ली, अंबाला, लखनौ अशी भ्रमंती करत करत मी गयेच्या मंदिरात कार्यक्रमासाठी आलो. किंबहुना परमेश्वराने माझ्या आयुष्याची जी पटकथा लिहिली होती त्यानुसार आणला गेलो. सांगतो कसं ते. कार्यक्रम झाला त्याच रात्री मला सपाटून ताप भरला आणि मोगल सराईला राहणारे श्री भागवत यांच्या आग्रहाने विश्रांतीसाठी म्हणून त्यांच्या बंगल्यावर 10 दिवस मी वास्तव्याला गेलो. आणि तिथे मात्र एक नियतीने जे ठरवलं होतं त्यातली अत्यंत भाग्यशाली अशी बाजू दुसरी अशी होती की त्या भागवतांच्या घरामध्ये ग्रामोफोन होता आणि खूप रेकॉर्ड्स होत्या. आणि त्याच्यामध्ये सैगल, कानन बाला, केसी दे, पंकज मलिक यांच्या रेकॉर्ड्स होत्या खूप. ही गोष्ट आहे 1940 सालची गोष्ट आहे. आणि मला म्हणाले की हे अंतरुण इथं झोपायचं, कंटाळा आला की रेकॉर्ड लावायचे. हां, आणखीन कंटाळा आला तर थोडंसं बागेत फिरायचं, पण बाहेर जायचं नाही. त्यामुळे मी सैगलांच्या गाण्याचा मी वेडा झालोच होतो. सैगलांच्या गाण्याच्या रेकॉर्ड्स जेव्हा प्रत्यक्ष मला ऐकायला मिळाल्या, सगळ्या रेकॉर्ड त्यांच्या मी 10-15 वेळा 25-25 वेळा ऐकल्या असतील. म्हणजे या बाजूचं रेकॉर्ड वाजलं, स्पिन ठेवली त्याची दुसऱ्या बाजूने आवाज येईल इतकं ते कसं इतक्या वेळेला ती गाणी मी ऐकलेली आहेत त्याचे रेकॉर्ड्स. आणि त्याचा परिणाम असा झाला की मला एक मोठं शिक्षण मिळालं की भावनेनं गावं कसं, शब्दांचे उच्चार कसे करावे हे मी बालगंधर्वांच्याकडून शिकलोच होतो. मी बालगंधर्वांचा आणि हिराबाईंचा एकलव्यासारखा शिष्य आहे. प्रत्यक्ष त्यांच्याकडे शिकलो नाही, परंतु ऐकून मात्र मी त्यांना गुरु मानतो. जसं पादेवानं गुरु मानतो तसं या दोघांनाही मी गुरुच मानतो. तसं सैगलांच्या बळी मला शब्द उच्चारावेत कसे, त्याचा भाव व्यक्त कसा करावा आणि तो आपल्या गळ्यातून कशा तऱ्हेने व्यक्त करावा हे सगळं सैगलांच्या गाण्यातून शिकलो मी. मोगल सराई रेल्वेचं फार मोठं जंक्शन. तिथे अनेक मार्ग येऊन मिळतात आणि नंतर तिथून अनेक दिशांना जातात. माझ्या आयुष्यातलंही ते एक फार महत्वाचं जंक्शन ठरलं. माझा वेडावाकडा प्रवास त्या दिवशी कसलीही पूर्वकल्पना नसताना अचानक मोगल सराईच्या जंक्शनवर येऊन धडकला आणि तिथूनच अनपेक्षितपणे आवश्यक ती योग्य दिशा मला मिळाली. आणि कदाचित तिथूनच माझ्या भावना प्रधान गायकीचा ऋतू सर्वार्थाने बहरून आला. दिसलीस तू दिसलीस तू दिसलीस तू फुलले तू दिसलीस तू फुलले तू दिसलीस तू
दिसलीस तू फुलले ऋतू दिसलीस तू फुलले ऋतू उजळीत आशा उजळीत आशा उजळीत आशा हसली